जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर जयंतभाई बोलताना मी मध्ये आलो आणि त्यांनी त्यांचं भाषण थांबवलं, कारण इलाज नाही, मला पुढे पनवेलला जायचंय, तिथे अजून बोंबलायचंय. आणि दिवसभरामध्ये दोन दोन सभा घ्यायला किती काय हरकत काही नसते, परंतु दिवसभरात मग ते दुपारचं ऊन आणि या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक कुठे तुम्हाला लोक बोलवत बसायचं. भाषण सुरू झाल्या झाल्या काँग्रेसवाले कसे फिरायला लागले बघा. आत्ता सरळ दिसतात, नंतर रात्री उलटे जाऊन पडतात. याच्यातच कुठेतरी एखादा तटकरे फिरत असणार जमिनी बघत. या 16व्या लोकसभेला आपण सगळेजण सामोरे जात असताना येणाऱ्या मतदानाच्या दिवशी तुम्ही सगळेजण इतकेच मला जागृत दिसले पाहिजेत. आणि आजची उपस्थिती हे सगळं या बाजूने सगळं भरलंय. सगळं रमेश कदम तुम्ही निवडून आलात, हे काय भाडोत्री नाहीये ट्रक मध्ये बसून आणलेले. मी नेहमी सांगतो की तुम्ही गर्दी आणू शकता, उत्साह कुठून आणाल? तो या गर्दी बरोबर जो उत्साह येतो तो स्वतःहून आलेला असतो. आज मला जरा आता बोलू द्या बरं का. घरी जा रात्री आणि एकटे आरोळ्या देत बसा, कारण मला आता बोलायला, कारण मला इथे फार वेळ बोलता येणार नाही, मला पुढे जायचंय. आणि आता जो बोंबलेल त्याच्या तोंडात काहीतरी आता कोंबा, तिकडे जे कोणी असेल त्यांनी. पण हळू, सभा झाल्यावर घरी पण गेला पाहिजे, नाही तर तिथेच अडकून जायला. या लोकसभेच्या निवडणुका आपण का लढवतोय, कशासाठी लढवतोय? जयंतभाई जेव्हा माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की मी मावळ आणि इथे रायगडमध्ये मी निवडणूक लढवणार आहे, लढवू इच्छित आहे, तुम्ही पक्ष म्हणून पाठिंबा द्या. माझं असं म्हणणं, जितकी चांगली माणसं तिथे लोकसभेमध्ये जातील आणि महाराष्ट्राचा विचार मांडतील, मराठी माणसाचा विचार मांडतील, तितकी मला लोक हवेच आहेत. हे इथे निवडून आलेले 5-5 टर्मचे खासदार, उपयोग काय हो रायगडला? मी आता इतकी वर्ष अनेकदा मी रायगडमध्ये आलो, मला रायगडा किल्ल्यावरती गेलो लहान असल्यापासून. आत्ता मी ज्या विसावा नावाच्या हॉटेलमध्ये होतो, उतरलो होतो, मला अजूनही त्या लहानपणीच्या स्मृती मला अजूनही आठवतात. आपल्यापैकी अनेकांना हे माहितीही असेल. मी जेव्हा मला कळायला लागलं तेव्हापासून पहिल्यांदा मी जेव्हा तिथे आलो, एक झोपडं होतं, अशी एक कौलारू अशी शेड होती छोटीशी, तिथे आम्ही थांबलो होतो. मग त्याच्यानंतर आम्ही रायगडावरती गेलो. लहान असताना इथे त्यावेळेला महाबळेश्वरला जायचाही हाच रस्ता, आणि तेव्हापासून मी पाहतोय ते
विसावा नावाचं जे काही होतं तिथे पहिल्यांदा रेस्टॉरंट होतं आणि मग हळूहळू 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 ते वाढत गेला तर ते इतकं मोठं हॉटेल झालंय. तुम्हाला वाटेल हा काय सांगतोय, हॉटेलचा इतिहास सांगतोय. मी हॉटेलचा इतिहास नाही सांगत आहे. एखादी वास्तू आपली आहे, एखादी जागा आपली आहे असं म्हटल्यानंतर ती कशी होती आणि तशी कशी करायची असते हे त्या हॉटेलवरती मला दिसतंय. की काय होतं ते हॉटेल आणि काय केलंय ते. अहो मला रायगड जिल्हा तसा हवाय, काय होता आणि आज काय झालाय असं चित्र दिसलं पाहिजे. हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला चित्र दिसलं पाहिजे. नाही तर या निवडणुका काय चाटायच्यात. ज्यातनं कुठच्याही प्रकारची प्रगती होणार नाही, ज्यातनं कुठच्याही प्रकारचे प्रकल्प येणार नाही, ज्यातनं कुठच्याही प्रकारची रोजगारी संपणार नाही, ज्यातनं कुठच्याही प्रकारचं प्रदूषण संपणार नाही, तरी निवडणुका लढवायच्या. त्याच्यानंतर तुम्ही रांगेमध्ये उभं राहायचं, मतदान करायचं, तो माणूस निवडून जातो, परत 5 वर्षांनी निवडणुका लागतात. 64-65 वर्ष या देशाने हेच पाहिलंय. मी नेहमी सांगत आलो आपल्याकडे देशामध्ये दुसरा धंदा काय. लोकसभा संपली, विधानसभा आली, विधानसभा संपली, नगरपालिका महानगरपालिका आली, ती संपली, मग जिल्हा परिषद आल्या, ते संपलं की तुमच्या ग्रामपंचायती आल्या, त्या ग्रामपंचायती संपतात तोच परत लोकसभा आली. सर्वजण सातत्याने सगळेजण निवडणुकीला फक्त सामोरं जात आहेत. नव्याने काही घडतंय का. खरं तर मी हा संपूर्ण या निवडणुकीच्या दौऱ्यामध्ये अख्ख्या मी सगळीकडे गाडीनेच प्रवास करतोय. आज मला इथून फक्त ही महाडची सभा आटपून पनवेलला जायचं होतं. पनवेलवरनं मला खरं तर पुण्याला जायचं होतं, पण उद्या सकाळी परत एक मुंबईला मीटिंग लागल्यामुळे मला मुंबईला जावं लागतंय. आणि ते उलट सुलट तसा प्रवास जमला नसता म्हणून मी आज पहिल्यांदा हेलिकॉप्टरने आलो. आणि येत असताना मी वाटेत बघितलं काय परिस्थिती करून ठेवली हो. आपल्याला कल्पना येणार नाही, इथून जमिनीवरनं बसून कल्पना येणार नाहीये. जेवढे मी डोंगर बघवतो, जेवढी मी जंगल बघवतो, सगळी जाळून खाक करून टाकलेली आहेत. काही डोंगर असे आहेत जिकडे पोखराला सुरुवात झालेली आहे. या सगळ्यांचं फक्त जमिनी हव्या आहेत. या सरकारमध्ये सगळ्या गोष्टी अगोदर ठरतात, त्यांचा पूर्ण प्लॅन ठरतो की कुठे कुठे नक्की नवीन काय करायचंय, नवीन कुठचा उद्योग आणायचाय का, नवीन कुठे रेल्वे लाईन टाकायची का, नवीन रस्ता कुठे करायचाय का. होत नसतो. पण त्याच्या अगोदर अत्यंत मामूली किमतीमध्ये शेतकऱ्यांकडनं जमिनी हेच लोक विकत घेतात. आणि नंतर इथे असा प्रकल्प येईल अशा फक्त एका स्वप्नावरती परत त्या जमिनी 100 पट किमतीला विकून टाकतात. हे उद्योगधंदे सगळ्या अख्ख्या कोकणभर चालू आहेत, अख्ख्या कोकणभर. माझी मागे खेडला सभा झाली होती, मी त्यावेळेलाही सांगितलं होतं, आपल्यालाही सांगतो, हात जोडून विनंती करतो आपल्याला सगळ्यांना, आपले जे कोणी परिचयाचे लोक असतील, जे कोणी नातेवाईक असतील, कृपा करून त्यांना सांगा, या महाराष्ट्रातल्या, या आपल्या कोकणातल्या जमिनी परप्रांतीयांना कृपा करून विकू नका. हे सगळे तुमच्या बोडक्यावरती बसतील आणि तुम्हाला इथून हाकलून देतील. तुम्हाला स्थानही देणार नाही, तुम्हाला घरही देणार नाही, तुम्हाला नोकऱ्याही देणार नाहीत. आणि तुम्ही तुमची अवस्था असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, अशी अवस्था हे सगळेजण बाहेर येऊन करून टाकतील. आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती जमिनी परप्रांतातनं येऊन लोक खरेदी करण्याचं सगळ्यात मोठं जी जागा असेल ती आज रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे. हे मंत्री फुशारकीने सांगतायत इकडे आम्ही 10-10, 12-12 म्हणे वीज उद्योग आणतोय, म्हणे पॉवर प्लांट्स आणतोय. कशासाठी लागतात. उर्वरित महाराष्ट्रामध्ये घेत का नाही. हा संपूर्ण कोकण किनारपट्टी जर समजा आपण बघितली, माहिती पूर्वी असायचं, पूर्वी मंत्री सांगायचे, अनेक पुढारी सांगायचे, कोकणाचा कॅलिफोर्निया करू. एकच वाक्य असायचं. जो पुढारी बोलायचा त्यांनी कॅलिफोर्निया पाहिलेलं नसायचं, बाकीच्यांचा तर प्रश्नच नाही. आणि आता हळूहळू सगळेजणच जागृत व्हायला लागलेत. आता टेलिव्हिजनवरती ज्या वेळेला ते चालायचं ना, काय कुठचं ते बे वॉच, तरुण मुलांना माहिती असेल सगळ्यांना.
मग ते बेवॉच पाहिल्यानंतर कोकणातली लोक बोलायला मारी असा असतोय कॅलिफोर्निया. इतका निसर्गाने, परमेश्वराने इतका निसर्ग ओतलाय या संपूर्ण भूमीमध्ये, आम्ही त्याचं काही करू शकलो नाही. या जिल्ह्याला ज्या आमच्या शिवछत्रपतींच्या राजधानीमुळे जे नाव मिळाले रायगड, त्या शिवछत्रपतींचं आम्ही काही करू शकलो नाही. एवढा रायगड किल्ला आहे, सगळे महाराष्ट्रामधले गडकिल्ले, या गडकिल्ल्यांवरती लक्ष द्यायला कोणाला वेळ नाहीये. छत्रपतींच्या पुतळ्यांचं राजकारण करतायत. मुंबईच्या समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे. कशासाठी? आमच्या शिवछत्रपतींची खरी स्मारकं जर कुठची असतील तर हे आमचे त्यांचे जे गडकिल्ले आहेत, ही खरी त्यांची स्मारकं आहेत. ती जतन केली पाहिजेत, ती उभी केली पाहिजेत. त्याच्यासाठी खासदारांनी फंड आणले पाहिजेत, त्याच्यासाठी खासदारांनी काम केलं पाहिजे. आणि आमचा राजा काय होऊन गेला हे जगाला ओरडून आम्ही सांगितलं पाहिजे. या माणसावरती आजपर्यंत इतक्या लोकांनी लिहिलेलं आहे, परदेशी लोकांनी. मी एक माझ्या आजोबांचं एक पुस्तक होतं, त्यांच्याकडे एक पुस्तक होतं, आज आहे माझ्याकडे ते, द ग्रँड रेबेल नावाचं एक पुस्तक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिलेलं पुस्तक आहे. कोणी लिहिलंय ते एका ब्रिटिश लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे, द ग्रँड रेबेल. ग्रँड रेबेल म्हणजे महान बंडखोर. आणि लिहिणारा लेखकाचं नाव काय? डेनिस किंकिड. हा ब्रिटिश लेखक, ब्रिटन मधला एक लेखक शिवाजी छत्रपतींवरती एक पुस्तक लिहितो. असे अनेक लोकांनी लिहिले पुस्तकं तिकडे, पण आमच्या बाजूला असून आम्हाला त्याचं काही वाटत नाही. जयंती आणि पुण्यतिथ्यांच्या दिवशी फक्त जाऊन आम्ही हार घालायचे, याच्या पलीकडे आमच्याकडे राहतं काय? पण ही गोष्ट कोणी करायची असते? ही गोष्ट राज्यकर्त्यांनी करायची असते, ही गोष्ट राज्यकर्त्यांनी सांगायची असते, ही गोष्ट राज्यकर्त्यांनी करवून घ्यावी लागते त्यांच्याकडनं. आमच्याकडे नाही का, आमच्याकडे कोण महात्मा गांधी माहितीच नव्हते. मग डेव्हिड ॲटनबरो नावाच्या एका इंग्रजी दिग्दर्शकाने त्यांच्यावरती चित्रपट काढला, गांधी. मग तो आम्ही पाहिला. मग तेव्हा आम्हाला कळलं, बापरे बापरे, गांधी एवढं मोठं होतं. आमच्याच लोकांची आम्हालाच किंमत नाहीये. आमच्याकडे असलेल्या निसर्गाने दिलेल्या गोष्टींची आम्हालाच किंमत नाही. आम्ही ते विकून पार होतोय, बाकीचे येऊन कमवतायत. हे इथे असलेले अगोदरचे खासदार कोणते किती उद्योग आणले हो या महाराष्ट्रामध्ये? एवढे पैसे येत असतात तिथून, एवढं महाराष्ट्राला पण फंडिंग देत असतात, पैसे देत असतात, वापरले जात नाहीत आपल्याकडे. राज्य आणि केंद्र यांच्यामधला दुवा म्हणजे तो खासदार असतो. आणि त्याने जर समजा ही गोष्ट केली नाही, त्यांनी जर ही गोष्ट करून घेतली नाही, उपयोग काय त्याचा? पण आमच्याकडच्या राज्यकर्त्यांना आहे कुठे वेळ? वरती गडावरती बघायला वेळच नाही, कारण खालती जमिनी खालती. हे सुनील तटकरे कोण होते हो? आणि काय झाले आज त्यांचं? कोणाला इथे विचारा तुम्ही, इथे हजारो एकर जमीन स्वतःच्या नावावरती करतायत, नातेवाईकांच्या नावावरती करतायत. सुनील तटकरेंच्या बाबतीत आता मला एक कागद हातामध्ये आला, कपाळावर हात मारण्यापलीकडे दुसरं काही नव्हतं माझ्या हातात. एका हातात पेपर धरला होता आणि दुसरा हात कपाळावरती होता. ते फक्त ऐका. सुनील तटकरे, जीवन परिचय म्हणे. काय जीवन आहे? म्हणजे पु ल देशपांड्यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अशी शतकानुशतकानंतर अशी काही माणसं जन्माला येतात, हजारो वर्षानंतर अशी काही माणसं जन्माला येतात ज्यांचं आयुष्य याला जीवन म्हणता येतं.
शिवछत्रपतींचं आयुष्य हे जीवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य हे जीवन, यांचं आयुष्य आणि जीवन परिचय करून देत आहेत. काय मोठे सम्राट. जीवन परिचय या पुस्तकात महाराष्ट्र सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय या पुस्तकात सुनील तटकरे यांचा व्यवसाय शेती आहे अशी माहिती देण्यात आली आहे. व्यवसाय या मथळ्याखाली सुनील तटकरे यांच्या स्वतःच्या इंग्रजी संकेतस्थळावरती, वेबसाईटवरती, त्यांच्या इंग्लिश वेबसाईटवरती इंग्रजी संकेतस्थळावर दिलेली माहिती पुढील प्रमाणे. तटकरे सध्या पूर्णवेळ राजकीय प्रतिनिधी कंसात कार्यकर्ते आणि मंत्री आहेत. त्यापूर्वी ते बांधकाम उद्योगात होते व शासकीय सरकारी रस्ते कंत्राटदार होते. कळलं का काही? वरती सुनील तटकरेंचा व्यवसाय दिलाय जीवन परिचयामध्ये शेती, आणि आतमध्ये खाली दुसरं त्यांच्या वेबसाईटवरती दिलाय की ते बांधकाम उद्योगात होते व शासकीय सरकारी रस्ते कंत्राटदार होते. तसेच वयाच्या 20व्या वर्षीच तटकरे यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले आणि बांधकाम व्यवसायात प्रवेश केला. काय गेटवे ऑफ इंडिया होता काय प्रवेश करायला? तटकरे यांचे वडील काही दत्तात्रय तटकरे एका गरीब कुटुंबातून आले होते असाही उल्लेख संकेतस्थळावर आढळतो. इतर माहिती इंग्रजी संकेतस्थळावरती काय लिहिले बघा. शिक्षण इंटर सायन्स फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, आणि मराठी संकेतस्थळावरती दिले शिक्षण इंटर सायन्स आंबेडकर विद्यालय महाड. याला नक्की शिकला कुठे ते सांग आम्हाला. आम्हाला पडलेला प्रश्न पहिल्यांदा शिकलाय की नाही शिकलाय. दुसरा प्रश्न शिकला तर कुठे शिकला, महाडला का पुण्याला? 2004 निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रथम वर्ष BSc JSM महाविद्यालय अलिबाग. विधानमंडळ प्रकाशित पुस्तकामध्ये काय दिलंय? शिक्षण PD सायन्स असे म्हटलेले आहे. विधानसभा सदस्यांचा जीवन परिचय या पुस्तकात तटकरे यांचे जन्म ठिकाण मुंबई असे देण्यात आलेले आहे, परंतु त्यांच्या संकेतस्थळावर मात्र जन्म ठिकाण म्हणून कोलाडचा उल्लेख आहे. कसा 2-2 वेळा जन्म घेऊ शकतो माणूस? अहो, तटकरे म्हणजे काय शरद पवारांची शाही आहे का? इकडे घेतली पुसली आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन परत मतदान केलं. हे असली फ्रॉड माणसं निवडून येतात. मध्यंतरी एकदा मला भेटले, तर काय मध्ये बाकी बोलायची काय सवय मला माहित नाही. 2-3-4 वर्षापूर्वी मला भेटले. काय आजकाल कुठे काय काय बाकी काय इकडून कोण करता आलं म्हणजे बाकी आता बाकी काय राहिलंय? हे असली माणसं हे तुमचं प्रतिनिधित्व करणार. तुमच्याकडे बघायला हे बघा, एक फक्त एक, बाकी विधानसभेला बाकी फाडीन तो वाघ वेगळा. आज फक्त तुम्हाला अगदी झलक. कोंढाणे प्रकल्पात कायदेशीर प्रक्रियांना हरताळ. रायगड जिल्ह्यातील कोकणातील प्रकल्प कोंढाणे. आता बघा कसं हे मधले पैसे कसे काढतात आणि काय होतं. फक्त एक उदाहरण फक्त मी देतोय. प्रकल्पास मे 2011 मध्ये मंत्रिमंडळाची मान्यता आणि 22 जुलै म्हणजे मे 2011 मध्ये मंत्रिमंडळाची मान्यता आणि 22 जुलै 2011 रोजी कंत्राट देऊन टाकलं. 22 जुलै 2011 रोजी प्रकल्पाची किंमत 56 कोटी रुपये. मी आता सांगतो तेवढे आकडे फक्त आपण लक्षात ठेवा. 22 जुलैला कंत्राट देऊन टाकलं. 22 जुलै 2011 रोजी प्रकल्पाची किंमत 56 कोटी. तर 24 ऑगस्ट 2011 म्हणजे जुलै आणि ऑगस्ट एका महिन्यात, तर 24 ऑगस्ट 2011 ची किंमत 328 कोटी. एका महिन्यात इतके कोटी वाढले एका प्रकल्पावरती. 22 जुलै 2011 कंत्राट देण्याचा जेट स्पीड बघा. इतका स्पीड कुठेही नसतो.
22 जुलै 2011 रोजी कंत्राट देण्याचा स्पीड सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ठाणे, रायगड व मुंबई या 3 जिल्ह्यातील विविध कार्यालयात 4 तास फिरून फाईल मंजूर, कंत्राट बहाल करण्यात आले. काय झालं काय? आवाज झाला, अटॅक आला, काय झालं? 24 ऑगस्ट 2011 मध्ये म्हणजे 33 दिवसांनी कोणतीही परवानगी न घेता, विहित प्रक्रिया पार न पाडता, निविदा न काढता लघु प्रकल्प, छोटा प्रकल्प होता, लघु प्रकल्पाचा झाला मध्यम प्रकल्प 56 कोटीचे कंत्राट गेले 328 कोटींवर. सार्वजनिक बांधकाम विभाग संहिता, CBC गाईडलाईन, शासनाचे नियम सर्व काही धाव्यावर बसवले. शेतकऱ्यांना भूसंपादनाची नोटीसही मिळालेली नसताना 40% काम पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले. वन विभागाची परवानगी न घेता झाडे कापली गेली तर जमिनीचे उत्खनन केले गेले व वन विभागाने आपल्याच 2 अधिकाऱ्यांना संगनमताच्या आरोपाखाली अटकही केली, पण प्रकल्पाचे काम थांबले नाही. प्रकल्पाचा 11 किलोमीटरचा पट्टा भारतीय रेल्वेच्या मुंबई पुणे मार्गाला समांतर आहे. रेल्वेची परवानगी मागणे तर दूरच, रेल्वेला साधे कळवण्यात पण आले नाही. रेल्वेने स्टॉपवर्क नोटीस पाठवल्यावर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोंढाणे लेणी आणि राजमाची किल्ला अशा ऐतिहासिक स्थळांकडे जाण्याचा मार्ग या प्रकरणामुळे अडला गेला. प्रकल्पाची उंची वाढवण्याच्या आवश्यकतेचा कोणताही तांत्रिक अभ्यास न करता निविदा प्रक्रियेनंतर धरणाची उंची 39 मीटरवरनं 71 मीटरपर्यंत वाढवली गेली. या प्रकल्पात केवळ भ्रष्टाचाराचा हेतूने कायदेशीर प्रक्रिया फाटा दिला गेला हे स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची काळी पत्रिका. ही मी तुम्हाला फक्त एक झलक दिली. असे माझ्याकडे गठ्ठे आहेत, गठ्ठे. आणि फक्त ह्यांचेच गठ्ठे नाहीत, तटकरेंचे, यांच्या गॉडफादरचे पण माझ्याकडे आहेत. मी म्हटलं आता लोकसभेला कशाला वाया घालवा, विधानसभेमध्ये घालू पोतडीमध्ये हात आणि एक एक काढू बाहेर. विधानसभेच्याच वेळेला आपण करू, अफजल खानाचा कोथळा बाहेर काढू त्याच वेळेला. पण आज ही लोकसभेची निवडणूक, या लोकसभेच्या निवडणुकीला म्हणजे मला कळलं नाहीये तटकऱ्यांचा हे काय उद्देश, काय लोकसभेला उभं राहण्याचा. खरं तर मी त्यांना लाईन देतो की त्यांनी होर्डिंग्स वरती टाकली पाहिजे, महाराष्ट्र लुटला आता दिल्ली. खरं तर होर्डिंग वरती ही लाईन टाकली पाहिजे त्यांनी. ही असली माणसं निवडून जातात, निवडून येतात, आजपर्यंत निवडून आली याचं कारण तुमचं दुर्लक्ष. महाराष्ट्रातल्या जनतेने दुर्लक्ष केलं. जाऊ देत जाऊ देत जाऊ देत जाऊ देत म्हणता 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 इतकी वर्ष गेली. आपल्या आजूबाजूचे राज्य बघा कुठच्या कुठे गेली आणि अजून महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. तर 70-80 हजार कोटीचे सिंचन घोटाळे चालू आहेत. 70-80 हजार कोटी कशाला म्हणतात हो? हे एवढे पैसे जर फक्त विभागामध्ये जर समजा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होत असेल, बाकीच्या ठिकाणी काय काय झालं असेल, यांना तुम्ही घरी बसवणं गरजेचं आहे. हे इथे आज राज ठाकरे येईल, भाषण करेल, बोलेल, आपल्याशी संवाद साधेल, सगळ्या गोष्टी होतील, आपणही ऐकाल. पण ज्या दिवशी मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला हा सूड उगवावा लागेल की आजपर्यंत आम्हाला लुटलं, आता उद्या काय यांच्याकडे पैसे भरपूर आहेत. महाराष्ट्रामधली अनेक गोरगरीब जनता आहे, अनेक लोक आहेत असे, आणि त्याचाच हे आजपर्यंत फायदा घेत आले. आता जे काही कमवले असतील वगैरे वगैरे त्यातल्या काही वाटा आता काढतील निवडणुकीच्या तोंडावरती, पैसे टाकतील, पैसे द्यायला सुरुवात करतील लोकांना, सगळ्यांना. काय करायचं? घ्यायचे. आजपर्यंत तुम्हाला लुटलं, हीच वेळ आता त्यांना लुटायची. तुम्हाला लुटलेला पैसा असा निवडणुकीच्या वेळेला बाहेर काढा आणि लाथ मारा आणि घरी पाठवा. त्याशिवाय हे सुधारणार नाहीत. आणि म्हणून येत्या 24 तारखेला
आपण कब्बशी या चिन्हावरती आपण त्यांना, रमेश कदम कुठे गेले, या इकडे या पुढे, कसा छान माणूस आहे की नाही. बाकी असं काही बोलायची सवय पण नाही त्यांना, अतिशय चांगला सज्जन माणूस आहे. यांना आपण येत्या 24 तारखेला जेव्हा आपण मतदान कराल त्यावेळेला कब्बशी या चिन्हावरती आपण त्याच्यावरचं बटन दाबून आपण रमेश कदम यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.